नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. अहमदनगरमध्ये निकाल बदलणार, लंकेंची धाकधूक वाढली. सुजय विखेंनी ते 18 लाख कशासाठी भरले? नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वात प्रभावी कामगिरी ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची झाली. त्यांनी अवघ्या 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला. पवारांनी जिंकलेल्या या 8 जागांमध्ये अहमदनगर दक्षिणचाही समावेश आहे, जिथे आमदार निलेश लंके यांनी सुजय विखेंचा पराभव केला. मात्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता मतमोजणीवर आक्षेप घेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मोजणीची मागणी केली असून त्यासाठी आवश्यक असलेले शुल्कही भरले आहे. या सर्व घडामोडीमुळे नवे खासदार निलेश लंके यांची धाकधूक वाढली असल्याची चर्चा झाली आहे. त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल बदलणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मायक्रो कंट्रोलची पडताळणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यानंतर अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सुजय विखेंची तक्रार महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवली आहे. सुजय विखे यांनी एकूण 40 ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये एका केंद्रावरील ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी 47,200 रुपये इतकं शुल्क असून विखे यांनी 40 केंद्रावरील पडताळणीसाठी एकूण 18,88,000चे शुल्क भरलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर उभा असलेला उमेदवार ज्या उमेदवाराने पडताळणी याचिका दाखल केली आहे त्याला कोणत्या मतदान केंद्राच्या ईव्हीएमची पडताळणी करायची आहे, त्या ईव्हीएमचा अनुक्रमांक काय आहे हे सूचित करावे लागेल. या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना 5,95,868 तर निलेश लंके यांना 6,24,797 मते मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमेदवार निवडणूक निकालानंतर 7 दिवसांच्या आत ईव्हीएम मायक्रो कंट्रोलची पडताळणी करण्याची मागणी करू शकतो. त्यासाठी त्याला शुल्क भरावे लागते. ईव्हीएम बनवणाऱ्या फर्मचे अभियंते ही चाचणी करतात. तपासादरम्यान ईव्हीएममध्ये टेम्परच झाले आहे का किंवा त्यात काही बदल करण्यात आले आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करतात. या छाननी प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवार उपस्थित राहू शकतात. सध्या त्यांची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.